नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर हिरालाल पवार, हृदयरोग तज्ज्ञ, नाशिक. जगात कुठेही गेलो आपण, अमेरिका असो, युरोप असो किंवा आशियामधील कुठलाही देश असो, भारतीय माणसाला तिथल्या स्थानिक लोकांपेक्षा हृदयविकाराचा जो धोका असतो तो खूप जास्त असतो. म्हणजे थोडक्यात चायनीज लोकांमध्ये जो हार्ट अटॅक येण्याचा धोका आहे त्याच्यापेक्षा भारतीयांमध्ये 3 पट धोका जास्त आहे आणि अमेरिकन लोकांपेक्षा 5 पट जास्त रिस्क असते. आणि हे का घडतं त्याची एक स्टडी पण चालू आहे, करोनरी आर्टरी डिझीज इन इंडियन्स, त्याला कॅडिल स्टडी म्हणतात. ती एक अमेरिकेत स्टडी सुरू आहे आणि त्या स्टडीचा एकच उद्देश आहे की भारतीयांमध्ये हृदयविकाराचा जो प्रमाण आहे ते इतकं जास्त का आहे, त्याची कारणं काय आहे. तर सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे आपलं जिनेटिक्स, वंशपारंपरागत प्रवृत्ती. भारतीयांच्या शरीररचनेत काही विशिष्ट बदल असतात. उदाहरणार्थ आपल्या पोटाभोवती चरबी जास्त असते, इन्सुलिन रेजिस्टन्स खूप जास्त असतो, आपले लिपिड प्रोफाईल थोड्या वेगळ्या पॅटर्न असतो. दुसरं महत्त्वाचं कारण आहे काही रक्त चाचण्या, उदाहरणार्थ लायपोप्रोटीन ए लेवल आपल्या भारतीयांमध्ये खूप जास्त मिळतात. होमोसिस्टिन लेवलसुद्धा खूप जास्त असतात, ज्याच्यामुळे आपल्या धमन्यांमध्ये ब्लॉकेज होण्याची शक्यता असते. अजून एक महत्त्वाची धक्कादायक गोष्ट अशी आहे की आपल्या भारतीयांमध्ये जे हार्ट अटॅक येतात तर ते 10 ते 15 वर्ष आधी येतात आणि कमी कोलेस्ट्रॉलवर सुद्धा तो हार्ट अटॅक येऊ शकतो. म्हणूनच माझं मत आहे की कोलेस्ट्रॉल फार जास्त नाही असे जे लोक म्हणतात तर ते थोडं धोकेदायक सुद्धा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आपलं जे कोलेस्ट्रॉल आहे त्यातलं जे LDL कोलेस्ट्रॉल आहे ते आपल्याला 70पेक्षा कमी ठेवायचं आहे. त्यानंतर लायपोप्रोटीन हे एकदा तरी चेक करून घ्यायचं आहे. होमोसिस्टिन लेवलसुद्धा एकदा चेक करून घ्यायची आहे. B12 सुद्धा आपल्याला एकदा चेक करून घ्यायचं आहे, व्हिटॅमिन D सुद्धा. आणि जर याच्यातली कुठली कमतरता असेल तर आपल्याला त्याचा इलाज करायचा आहे, त्याची कमतरता भरून काढायची आहे. त्यानंतर आपल्याला आठवड्याला साधारणतः 150 मिनिटं व्यायाम करायचा आहे, पोटाची चरबी कमी करायची आहे, धूम्रपान पूर्णपणे बंद करायचं आहे. मित्रांनो, आपण भारतीय आहोत, आपल्याला रिस्क जास्त आहे, पण आपण जर जागृत राहिलो, सजग राहिलो तर आपण हृदयविकार टाळू शकतो. आणि आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी आपल्याला जपायचं आहे, आपलं हृदय जपायचं आहे. बी हेल्दी, बी सेफ. थँक्यू, धन्यवाद.